राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी कार्यकर्त्यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचं सामूहिक वाचन केलं। दरम्यान यावेळी 26/11च्या मुंबई हल्ल्यात शहीद झालेल्या वीरांना आदरांजली देखील अर्पण करण्यात आली। राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्हा अध्यक्ष सुहास देसाई, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, युवक अध्यक्ष विक्रम खामकर यांच्या नेतृत्वाखाली ठाणे पक्ष कार्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला। यावेळी कार्यकर्त्यांनी संविधानाची प्रस्तावना वाचून संविधान रक्षणाची शपथ घेतली। याच ठिकाणी 26/11च्या दहशतवादी हल्ल्यातील शहीद पोलीस जवान तथा निष्पाप नागरिकांना आदरांजली अर्पण करण्यात आली। या देशातील लोकशाही ही सर्वात प्रबळ लोकशाही आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक परिश्रमातून संविधानाच्या माध्यमातून देशाला लोकशाही प्रदान केली आहे। या लोकशाहीच्या रक्षणाची आपली जबाबदारी असल्याचं यावेळी सुहास देसाई यांनी सांगितलं। तर विक्रम खामकर यांनी हा देश बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला दिलेल्या संविधानावरच तरलेला असल्याचं सांगितलं। परंतु सध्या हे संविधान मान्य नसलेले लोक सत्तास्थानी कार्यरत आहेत। त्यामुळे शिव, फुले, शाहू, आंबेडकरी विचारधारेच्या लोकांची जबाबदारी वाढली असल्याचंही त्यांनी सांगितलं। दुकानांवर मनसे पाट्या लावण्यासाठी दिलेली 25 नोव्हेंबरची मुदत संपल्यानं ठाण्यात मनसेचं खळखट्याक। दुकानांवरील मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरून मनसे चांगलीच आक्रमक झालीये। जर दुकानांवर मराठी पाट्या न लावल्यास खळखट्याक करण्याचा इशारा मनसेकडून देण्यात आलाय। तसंच सोलापूर, दहिसर आणि ठाण्यात मनसे कार्यकर्त्यांनी कारवाईही सुरू केली आहे। मराठी पाट्या लावण्यासाठी दिलेली 25 नोव्हेंबरची मुदत संपली आहे। त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी रविवारी सकाळी दहिसर आणि ठाण्यात खळखट्याक आंदोलन सुरू केले। यावेळी त्यांनी दुकानांवरील इंग्रजी पाट्यांना काळं फासलं। याशिवाय मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। त्यामुळे या परिसरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती। महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुरुवातीपासूनच मराठी पाट्यांसाठी आग्रही आहे। याशिवाय न्यायालयानं देखील मराठी पाट्या लावण्याचे आदेश दिले होते। त्यानंतरही या आदेशाचं पालन होताना दिसत नसल्यानं मनसेनं आता आक्रमक भूमिका घेतली आहे। रविवारी सकाळीच ठाण्यात मनसेकडून MG मोटर्स शोरूमला काळं फासण्यात आले। याशिवाय काही दुकानांवरील इंग्रजी पाट्यांची तोडफोडही करण्यात आली आहे। न्यायालयाने देखील वेळ दिली होती 2 महिने। त्याच्यानंतर आज मनसेने पुन्हा एकदा खळखट्याक नसून विशेष आंदोलन करण्यात आलेलं। कसं बघतो आज तुम्ही पुन्हा इशारा दिलेला आहे पण मराठी पाट्या या इंग्रजी माध्यमातून दिसून येतात? नाही, आज काल 25 तारीख संपली आणि आज 26 होती। माननीय राजसाहेब व अमित साहेब काही दिवस पहिलेच बोललेले की मराठी पाट्या संदर्भात मनसे 25 नंतर खळखट्याक अवलंबवेल। आज आपण बघितलं असेल तर त्याचा पहिला टप्पा हा आपण मॉरिस अँड गॅरेजेस ही चायनीज कंपनी आहे, त्यांच्या इकडे शोरूम आहे आणि त्या शोरूममध्ये कुठेही मराठी पाटी नव्हती। तर त्यांना आज धडा शिकवण्यात आलेला आहे। जर ठाण्यातील सगळे जेही दुकानदार आहेत किंवा जेही व्यावसायिक आहेत त्यांनी त्यांच्या आस्थापनांच्या पाट्या मराठीत केल्या नाही तर आंदोलन अजून तीव्र होईल आणि असेच खळखट्याक जागोजागी ठाण्यात होतील आणि ह्याला जबाबदार प्रशासन आणि सरकार असेल। मुंबईने कारवाई करायला सुरुवात केली आहे, मात्र ठाण्यातील अजून महापालिकेने असं आस्थापनासंदर्भात कारवाईचं पाऊल उचलले का? नाही, ठाणे महानगरपालिका काहीच करत नाही आहे, त्यांचं लक्ष पण नाही आहे। 2 महिने दिलेले तेव्हाच त्यांनी नोटिसा देऊन मराठी पाट्या करायला लावल्या पाहिजे होत्या, पण तसं काही झालेलं दिसत नाही आहे। म्हणून आज आम्ही आंदोलन केलेलं आहे आणि ही प्रशासनाच्या नाकामीमुळे आंदोलन झालेलं आहे। आंदोलन पुढे तीव्र न हो यासाठी प्रशासनाने काही ना काहीतरी लवकरात लवकर केलं पाहिजे। सर, मराठी पार्टी को लेकर
राबोडी परिसरात राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीचा कार्यक्रम आखून जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातील अजित पवार गटाला आव्हान देण्याचा प्रयत्न केल्याची ठाण्यातील राजकीय वर्तुळात चर्चा सुरू. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ठाण्यातील नेते जितेंद्र आव्हाड यांचे एकेकाळी कट्टर समर्थक मानले जाणारे पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी नजीब मुल्ला यांचा बालेकिल्ला असलेल्या राबोडी परिसरात पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी भेट दिल्यानं ठाण्यातील राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्यात. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात सामील झालेले मुल्ला हे आव्हाड यांच्या कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघातील वर्चस्वाला अलीकडे सुरुंग लावण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहेत. कळवा-मुंब्रा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काही माजी नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या गटात आणण्यातही मुल्ला यांचा महत्त्वाचा वाटा होता. या पार्श्वभूमीवर पक्षाचे ठाणे शहराध्यक्ष सुहास देसाई यांच्या राबोडी भागातील निवासस्थानी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीचा कार्यक्रम आखून जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातील अजित पवार गटाला आव्हान देण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून आलं. राबोडी या भागात अनेक वर्षांपासून नजीब मुल्ला हे नगरसेवक म्हणून निवडून येत आहेत. राष्ट्रवादीमध्ये गटबाजीपूर्वी मुल्ला हे जितेंद्र आव्हाड यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जात होते. अजित पवार यांचे ते कट्टर समर्थक आहेत. सध्या नजीब मुल्ला अजित पवार यांच्या गटात सामील झाले. आमदार जितेंद्र आव्हाड यांचा मतदारसंघ असलेल्या कळवा-मुंब्रा शहरातील काही माजी नगरसेवक आणि पदाधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सामील झाले. त्यांना शिंदे गटात आणण्यात मुल्ला यांचा मोठा वाटा असल्याचं बोललं जातं. पक्षात गटबाजी निर्माण झाल्यानंतर नजीब मुल्ला हे जितेंद्र आव्हाड यांच्यावर थेट टीका करतायत. त्यामुळे आव्हाड यांनी शरद पवार यांना थेट त्यांच्या बालेकिल्ल्यात घेऊन आले. शरद पवार येणार असल्यानं राबोडी, वृंदावन सोसायटी, श्रीरंग सोसायटी भागात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली होती. राबोडी भागात शहराध्यक्ष सुहास देसाई यांचं निवासस्थान आहे. त्यांच्या निवासस्थानी शरद पवार यांनी भेट घेतली. यावेळी जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. राबोडी भेटीचा कार्यक्रम आखून जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातील अजित पवार गटाला आव्हान देण्याचा प्रयत्न केल्याचं यावेळी दिसून आलं. सव्वीस अकराच्या हल्ल्यातील शहीद वीर जवानांना ठाण्यातील शहीद उद्यानात श्रद्धांजली. देशासाठी शहीद झालेले वीर जवान नेहमीच स्मरणात राहावेत यासाठी खासदार राजन विचारे यांच्या संकल्पनेतून ठाणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक 12 सिद्धेश्वर तलाव परिसरात 2010 मध्ये शहीद उद्यानाची निर्मिती करण्यात आली. या उद्यानात गेली 13 वर्ष देशासाठी शहीद झालेल्या वीर जवानांना मानवंदना देण्यात येते. मुंबईत 26/11 रोजी झालेल्या अतिरेकी हल्ल्यात आपल्या वीर जवानांना प्राण गमवावे लागले होते. त्यांना श्रद्धांजली देण्याचा कार्यक्रम दरवर्षी या ठिकाणी आयोजित केला जातो. या कार्यक्रमाच्या समारोपास महापालिकेचे अग्निशमन दल, पोलीस दल, भारतीय वायुसेना दल यांनी श्रद्धांजली अर्पण केली आणि उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या समवेत बालयुवकांचे देशभक्तीपर सुंदर नृत्यही सादर झालं. यावेळी भारतीय वायुसेनेचे विंग शिवराज सिंग कमांडर, भारतीय सैन्य दलातील सेवानिवृत्त कॅप्टन निकम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर, त्याचप्रमाणे आयोजक खासदार राजन विचारे, जिल्हाप्रमुख केदार दिघे, शहर प्रमुख प्रदीप शिंदे, उपशहर प्रमुख मिलिंद मोरे, ठाणे शहर समन्वयक राम काळे, महिला उपशहर संघटक मंजिरी धमाले, कुंदा दळवी, युवा सेना जिल्हा निरीक्षक अर्जुन दाबी, युवा अधिकारी किरण जाधव, राजेश वायड, माजी स्थानिक नगरसेविका नंदिनी राजन विचारे, माजी नगरसेवक मंदार विचारे, त्याचबरोबर परिवहन सदस्य राजेंद्र महाडिक, विभाग प्रमुख जुवाजी कदम, उपविभाग प्रमुख राजू मोरे, शाखा प्रमुख धोंडू मोरे, तानाजी कदम, हिंदी भाषिक शिवसेना संघटक प्रभाकर सिंग, शिवसेना संघटक विनय शुक्ला, सर्व विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, महिला आघाडी, शिवसेना, युवा सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. 26/11 देशातला कुठलाही नागरिक 26/11ला ज्या वेळेला मुंबईवरती भ्याड हल्ला झाला होता आणि त्यामध्ये आपले जवान शहीद झाले होते
तो दिवस कधीही विसरू शकत नाही आणि त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मला वाटतं या शहीद उद्यानामध्ये आम्ही ज्यावेळेला 26/11चा हे हल्ला झाला त्यावेळेला या ठिकाणी या गार्डनला नाव शहीद उद्यान देण्यात आलं आणि त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी इथे आम्ही दरवर्षी हा कार्यक्रम या ठिकाणी करत असतो. आज या तरुण पिढीला 26/11चं महत्त्व पटवून देण्यासाठी या श्रद्धांजली च्या कार्यक्रमाच्या माध्यमातून यांनी जे काय देशाकरता बलिदान दिलेलं आहे आणि तो बलिदानाचा दिवस आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण त्यानिमित्ताने करण्याचा कार्यक्रम दरवर्षी इथे करत असतो. एअरफोर्सचे अधिकारी या ठिकाणी आले होते, त्याचबरोबर पोलीस दलातील सुद्धा वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी येऊन त्याला मानवंदना देण्याचं काम मला वाटतं या ठिकाणी केलेलं आहे आणि एक खऱ्या अर्थाने या जे जवान शहीद झालेले आहेत त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आम्ही इकडे दरवर्षी हा कार्यक्रम या ठिकाणी करतो. सर काही वेळ पाऊस होता. आता कोणाला आवडो न आवडो धर्मवीर 2 विषयी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा टोला. जनसामान्यांचा नेता नाही तर जनसामान्यांचा आधार अशी कीर्ती असलेले आणि आपली संपूर्ण हयात सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी खर्ची घालणारे लोककारणी म्हणजे स्वर्गीय आनंद दिघे. आनंद दिघे यांचा जीवन प्रवास धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाच्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीस आला. पहिल्या भागाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर आता दुसऱ्या भागाचं चित्रीकरण लवकरच सुरू होणार आहे. त्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते चित्रपटाचा शुभारंभ झाला. यावेळी मंचावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी आनंद दिघे यांच्या आठवणींना उजाळा दिला. धर्मवीरच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. पहिल्या भागात आनंद दिघे साहेबांचं व्यक्तिमत्व काय, ते कसे जगले, कित्येक कार्यकर्त्यांना, नागरिकांना आणि स्वधर्मीयांना त्यांनी कसा लळा लावला होता हे पाहायला मिळालं. साहेब प्रत्येकामध्ये होते. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांची हिंदुत्वाची भूमिका होती. हिंदुत्वाची भूमिका घेऊन आम्ही हे सरकार स्थापन केलं, परंतु हिंदुत्वाची भूमिका घेताना कधीच इतर धर्मीयांचा दुस्वास किंवा द्वेष केला नाही. देशभक्त आणि राष्ट्रभक्त हे बाळासाहेब ठाकरे यांना आणि दिघे साहेबांनाही प्रिय होते. एखाद्या गरजूला खरीच अडचण असल्यास ते कसल्याच विचार न करता त्याची मदत करायचे. त्यांनी लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारं काम केलं असं शिंदे यांनी सांगितलं. दिघे साहेब गेल्यानंतर झालेला उद्रेक देखील आपण पाहिला. ते त्यांच्याविषयीचं प्रेम होतं. आजही टेंबी नाक्यावरील आनंद आश्रमासमोरून जाताना आपोआप हात जोडले जातात. अशी श्रद्धा भक्ती सहजासहजी मिळत नाही. आपलं सर्वस्व दुसऱ्यासाठी वाहून घ्यावं लागतं, तेव्हाच देवत्व प्राप्त होतं. दिघे साहेबांचं काम एवढं मोठं आहे की एका सिनेमात ते मावणार नाही. पहिल्या भागात आपण नगरविकास मंत्री होतो आणि आता दुसऱ्या भागात आपण मुख्यमंत्री झालो आहोत. यात दिघे साहेबांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे. आपण आनंद दिघेंची शिकवण आचरणात आणण्याचा प्रयत्न करण्यात असल्याचंही शिंदे यांनी सांगितलं. प्रवीणने सांगितलं की 17 देशात पाहिला गेला. पार्ट 2 मधून काय अपेक्षित आहे आणि काय लोकांना पाहायला मिळेल? धर्मवीर पार्ट 2 मधून लोकांना काय पाहायला मिळेल? धर्मवीर पार्ट 2 चा शुभारंभ झालेला आहे. धर्मवीर पार्ट 1 जो आहे आपण सगळ्यांनी पाहिला. संपूर्ण देशभरात नाही जगभरामध्ये दिघे साहेबांच्या जीवनावरचा हा चित्रपट. दिघे साहेब कसे जगले, कसे वागले, त्यांचं पूर्ण जीवन कसं होतं या पहिल्या धर्मवीर पार्ट 1 मध्ये तेवढं मावू शकत नाही. आणि मला वाटतं हा पार्ट 2 आहे, त्याच्यात किती दाखवता येतंय ते दाखवलं जाईल. आणि हा देखील धर्मवीर पार्ट 2 जो आहे हा पुढचा जो काही त्यांचा कालखंड आहे याचा सर्व जीवन प्रवास जो आहे त्यांचं आयुष्य, त्यांची कीर्ती, त्यांचं कार्य, त्यांची कार्यपद्धती
या धर्मवीर पार्ट 2 मधून लोकांसमोर येईल आणि लोकांना आनंद दिघे साहेब काय हे पहिल्या पार्टमधून काही प्रमाणामध्ये कळलं. आता या दुसऱ्या पार्टमधून आणखी पुढचा भाग त्यांना पहिल्या पार्टमध्ये काही जण उठून निघून गेले, काही जण उठून गेले पहिल्या पार्टमध्ये. कसं बघतात आता दुसऱ्या पार्टमध्ये दुसरा पार्ट जो आहे तो अतिशय म्हणजे जी वस्तुस्थिती आहे, वस्तुनिष्ठ आहे ते त्याच्यामध्ये दाखवलं जाईल आणि त्याच्यामध्ये कुठलाही भाग कमी करण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही अशा प्रकारचा दुसरा पार्ट होईल. त्या पहिल्या पार्टमध्ये गद्दारांना शमन ही टॅगलाईन होती, आताच्या याच्यामध्ये साहेबांचं हिंदुत्व ही टॅगलाईन आहे. हा बरोबर आहे. म्हणजे ज्यांनी हिंदुत्वाशी बाळासाहेबांशी विचारांशी विश्वासघात केला, बाळासाहेबांच्या विचारांची बेईमानी केली, गद्दारी केली आणि सत्तेसाठी खुर्चीसाठी जे काही 2019 मध्ये झालं हे संपूर्ण राज्याने देशाने पाहिलेलं आहे. आता जे आहे दुसरा पार्ट जो आहे तो साहेबांचं हिंदुत्व म्हणजे आम्ही जी भूमिका हिंदुत्वाची बाळासाहेबांच्या विचारांची आनंद दिघे साहेबांच्या विचारांची घेतली आणि आज सरकार त्याच्यावर काम करत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सरकार सर्वसामान्यांचं सरकार आहे, सर्वसामान्यांना न्याय देणारं सरकार आहे, सर्व घटकांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणण्याचा प्रयत्न करणारं सरकार काम करतंय. आणि हिंदुत्वाची भूमिका घेत असताना दिघे साहेब असतील, बाळासाहेब असतील, ते इतर समाजाचा कधी त्यांनी दुस्वास केला नाही, इतर समाजाचा द्वेष केला नाही, त्यांनाही सन्मानाने वागवलं आणि त्यांनाही अडचणीमध्ये मदत केली. सर्व धर्मीयांना, सर्व जातीपातीच्या लोकांना आनंद दिघे साहेब आपलेसे वाटायचे. अशा प्रकारचं ते त्यांचं जे काही काम आहे ते या सिनेमामधून दाखवतील. त्याच्यामधून काही जे काही प्रसंग आहेत ते समोर येतील.